चिंटू, वीरला आवाज दे. इथे काय करतोय? अरे वा, किती मजा येते. वीर वाचव. चुलबुल, हे काय आहे? वीर वाचव, मला यातून बाहेर काढ. टिंबकटूने असं सगळ्यांना बबल मध्ये फसवलं आहे. बबल फोड. चुलबुल, तू घाबरू नकोस. इथेच थांब, मी आता आलो. वीर वाचवा. वीर आम्हाला वाचव. या बुडबुड्यात आम्हाला बाहेर काढ. वीर. हे लहान मुलांची खेळणी आहे. तू ही फेकून दे. आता माझी पाळी. आजोबा, पटकन चेक करा की हे बबल्स काय आहेत आणि यांना कसं फोडू शकतो ते. माझ्या लेझर गन्सने यावर काहीच फरक पडत नाही आहे. वीर, मी आता तिथे पोहोचतो. आता सेन्सर गनचा वापर कर. वीर, तू तिकडेच थांब, नाहीतर तुझ्या या मैत्रिणीला मी माझ्या सोबतच घेऊन जाईन. ओके, आता तू मला याच्यात पकडला आहे. आता इमलीला सोडून टाक. नो वे. आता तुम्ही सगळे माझ्या बॉस कडे यायचं. चल का. अरे अरे अरे, तुम्ही दोघी अरे काय करताय तुम्ही? मी वीरची शिक्षा माफ करतो. प्लीज तुम्ही जा. नाही 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 नाही. सॉरी, चुकी झाली वीरला शिक्षा देऊन. मी स्वतः बेंचवर उभा राहतो. हे बरोबर आहे. ओ, हा तरी वीरचा मित्र आहे आणि ह्याचं आणि वीरचं एकदम वाकडच आहे. हे चॉकलेट जर मला मिळालं ना तर मज्जाच येईल. बंटी, वीर कुठं आहे रे? तो इथे असता तर त्याला अशी शिक्षा दिली असती की त्याने मला परत कधीच त्रास नसता दिला. अरे 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 अरे, जा, आजपासून तुला तो कधी त्रास देणार नाही बघ. मी त्याला असा धडा शिकवेन ना, तो नेहमी लक्षातच ठेवेल बघ. मी वचन देतो ना तुला. थँक्यू काका, थँक्यू. पण ऐक ना, मी तुझं ते चॉकलेट टेस्ट करू शकतो का रे? हा, का नाही. काका, विसरू नका, त्याला अशी शिक्षा द्या की तो मला कधीच त्रास नाही देणार. हा, तू जा ना, आरामात जा. मी आत्ताच त्याच्याकडे बघतो. ऐका, वीरला असा धडा शिकवा ना की त्याने बंटीला कधी त्रास दिला नाही पाहिजे.
आम्ही तुला असा धडा शिकवू की तू कधी बंटीला सतवणार नाहीस. अरे काय झालं वीर? चड्डांकर हे म्हणत आहेत की ते वीरला चांगलाच धडा शिकवणार आहे, कारण तो बंटीला कधीच त्रास पण देऊ मी नये बंटीला म्हणून. आजपर्यंत कधीच त्रास नाही दिला. हा वीर माझा मुलगा आहे, माझ्या अंगा खांद्यावर मोठा झालाय. त्याच्याऐवजी मला धडा शिकव. तू मला धडा शिकवलास तर बंटीला कधीच कोणी त्रास देणार नाही. चल शिकव मला धडा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. ठीक आहे, दोघांना सोबत घेऊन चला. तुम्ही या दोघांना सोडून द्या, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. खूप बडबड करते ही मुलगी, हिला पण सोबत घेऊन चला. माझ्या मित्राला माझ्यापासून कोणी नाही तोडू शकत. वीर, मी तुझ्या आयुष्यातून जिंटूला दूर करेन. असं भांडण लावेन की तू जिंटूला स्वतःहून दूर करशील. वीर वीर हे घे, हाय तुझा शटल कॉक. मला का मारत आहात? अरे ऐकू नाही येत आहे का? मी बंटी आहे. वीर वाचा, मला नका मारू. अरे हा बंटीचा आवाज कुठून येतोय? असं वाटतंय तो कुठून तरी ओरडतोय. मी इथेच आहे वीर, प्लीज मला वाचव. जिंटू हे तू काय केलास? खबरदार जर तू असं पुन्हा काही केलंस तर. करणार 1000 वेळा करणार. तो नेहमीच तुला त्रास देतो, मग मी त्याला त्रास का नको देऊ? कारण मी सांगतोय. तू बघावं तेव्हा माझ्यावरच रागवत असतो. मित्र तर त्या चिंटू सारखा असला पाहिजे. तो कधीच माझ्यावर रागवत नाही. जर तू माझा मालक नसतास तर मी तुला सोडून चिंटू जवळच गेलो असतो. मग जा तुझ्या मित्र जिंटूकडे. वीर सोबत भांडू नकोस. ठीक आहे. अरे अरे तू काय केलंस? वीर, इमली, चुलबुल, मी तुमच्यासाठी गाजराचा हलवा बनवला आहे. चला बसा, मी आत्ता घेऊन आलो. तुम्ही जगातले सगळ्यात चांगले आजोबा आहात. हॅलो आजोबा. ये ये ये, तू पण बस आणि गाजराचा हलवा खा. हो हो घ्या. मी याची टेस्ट माझ्या जादूने आणखी छान बनवली आहे. आता हे माझ्या मित्रांना खायला द्या, त्यांना ते खूप आवडेल. अरे 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 जिंटू कुठे आहेस तू? जिंटू आता सुरू होईल फाईट. ही काय मस्करी आहे? किती वाईट खोड काढलीस तू. अख्ख्या घरात बेडकच बेडक केलीस तू. वीर, मी तर कोणतेच बेडू घरात सोडले नाही. अच्छा, वरून खोटही बोलतोयस? हा सगळा गोंधळ तुझ्यामुळेच झालाय. तुला तुझ्या मित्राकडे जायचंय तर जा, पण इथे अशा विचित्र हरकती करू नकोस. हे सगळं का केलंस? ह्यांना गायब कर. दिस इज अन ऑर्डर. अच्छा, आता झालंच ना मालक. आजपर्यंत फक्त मैत्रीचं नाटक करत होतास. अरे अरे तुला काय गरज होती मध्ये यायची? हा, तू बघितलं नाहीस? एक मुलगा अडकला होता इथे. मी उडी मारून त्याला वाचवायला आलो आणि तू उगाचच आम्हा दोघांना इथे घेऊन आलास. आणि मला इथे खाली आणायची काय गरज होती? हा, मी तर स्वतःहून देखील आलो असतो. सॉरी बंटी, पुढच्या वेळी नक्कीच लक्षात ठेवीन. थँक्यू रोबो बॉय. तू माझं रोबोक्राफ्ट घेऊन जा आणि वीरला पकडून इथे घेऊन ये. हे रोबोक्राफ्ट म्हणजे काय असतं? ते बघ. हे रोबोक्राफ्ट आहे. हे वीरला तो जिथे असेल, ज्या ठिकाणी असेल, तिथून उचलून इथे घेऊन येईल. तुला फक्त बसून इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या की काय करायचंय.
आणि रोबोक्राफ्ट ते करत जाईल. Meow! Boss, you're genius! Super duper genius! She's right, boss. She's right. चल, बॉसला आमच्या पकडून दाखव. सोडून दे, सोडून दे, आमच्या बॉसला सोडून दे. आता माझ्या रोबोक्राफ्ट पासून तुला कोण वाचवणार रे वीर? मी या प्लेनला सहजपणे उडवू शकतो. उडव उडव. प्लीज उडवू नकोस. बंटी तिकडे काही करू नकोस. हे विमान 10 वर्षापासून बंद आहे. ह्याचं इंजिन बिघडलेलं आहे. याला खूपच हौस आहे विमान उडवण्याची. आता उडवतो. हे तू काय केलंस बंटी? नाही 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 सर, मी काही नाही करत आहे. इमली, मला नक्कीच वाटतं की ही चिंटूची करामती आहे. मी आता जाऊन बघतो.